कथा. ससा आणि कासवाची शर्यत. ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पडायला आवडे, तर कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील झाडास आधी कोण पोचणार अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पडत पुढे निघाला, कासव मात्र सावकाश चालत राहिले. थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सस्याने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ. फार तर कासव शेतापर्यंत येईल, मग आपण पुन्हा पडत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते. सशास आता झोप येऊ लागली. त्याने विचार केला, आपण थोडी झोप घेऊ. तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल. पण आपण ताजेतवाने होऊन जोरात पडू व शर्यत जिंकू. सशाने छानपैकी आळस दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले, पण ते थांबले नाही. तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली. पाहतो तर काय, कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली, पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोहोचले देखील. आणि अशा रीतीने कासवाने शर्यत जिंकली. कथेचा बोध. सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.